त्यांच्या टाळूवरचं लोणी खाणारा पोल्ट्रीवाला अजितदादा पवार, पोल्ट्रीवाला काय हैसियत आहे अजितदादा पवारची? एक नंबरचा हरामखोर आणि तोडपाणी बहादर आहे. जशाच तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. मंत्रिमंडळ सार्वभौम आहे. माझ्या निवडीवर गव्हर्नरची सही आहे. तुला जी काय आपटायची ना, कुठं जायची तिथं जाऊन आपट. आणि जिथे कुठं असतील तिथं आता सांगतो की थोबाड तुझं बंद ठेव. तू आमचा वाय झेड काढू नको. आम्ही जर तुझ्या पार्श्वभागावर हाणलं तर तू जीन्सच्या पॅन्ट मधून सुद्धा वाय आणि झेड हे दोन शब्द दिसतील. हा गर्दुल्ला अमोल मिटकरी मोठा आहे का? आणि अमोल मिटकरी तुला लाज वाटली पाहिजे. माझी निवड ज्या मंत्रिमंडळानं केली त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदावर तुझाच नेता अजितदादा पवार होता. तू काय बोलतो रे? आम्हाला शिवाय श्राप देऊ नको. आमचे साधे प्रश्न आहेत की तू गाडी घे, घोडा घे, दारू पे का आणखी काही पी. आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही. काय बोलतोय रे तू? जाना कोर्टामध्ये जाऊन तुझी आपट. मी ओबीसीचा नेता आहे म्हणत ओबीसी आणि मराठा असा सामाजिक वाद निर्माण करणारा जो कोणी हाके नावाचा माझ्या शब्दामध्ये जो झाकण झुले आहे म्हणणाऱ्या अमोल मिटकरीला माझा सवाल आहे की महाराष्ट्राच्या 100% बजेटपैकी ओबीसी विजयंती एसबीसीच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी फक्त 1% बजेटरी तरतूद, 1% नियर अबाउट, थोडंसं वर किंवा थोडंसं खाली, 1% नियर अबाउट या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी विजयंती एसबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी बजेटरी तरतूद करण्यात आलेली आहे. या 1%च्या वरती या अर्थमंत्र्यांनी या लोकांना निधी दिलेला नाही. एका जातीचं उदाहरण सांगतो. मी ज्या जातीमधून बिलॉंग करतो, धनगर कम्युनिटी. धनगर कम्युनिटीच्या यशवंत महामेश योजनेला या अर्थ खात्यानं किती पैसे दिले आजपर्यंत त्याची माहिती या अजितदादा पवारांनी उद्या महाराष्ट्राला सांगितली पाहिजे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी मेंढी महामंडळाला किती निधी दिला याची आकडेवारी उद्या या अर्थमंत्री अजितदादा पवारांनी महाराष्ट्राला सांगितली पाहिजे. तिसरी गोष्ट, 10,000 कोटीची घोषणा या महाराष्ट्रामध्ये धनगरांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी या गव्हर्नमेंटनं केली होती. त्यातले किती पैसे या अजितदादा पवारांनी दिले याची आकडेवारी या महाराष्ट्राला सांगितली पाहिजे. आणि परत एकदा सांगतो की ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी फुले शाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र म्हणून हेच अजितदादा पवार, हेच शरदचंद्रजी पवार या महाराष्ट्रामध्ये ऊर बडवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. 1%च्या वरती आजही सांगतो, कधीही कुठल्याही डायसवरती मला चर्चेला बोलवा. मला 1%च्या वर जर यांनी बजेट दिला असेल तर मी माझे सगळे आरोप मागं घ्यायला तयार आहे. माझे 10-12 उमेदवार सोडले तर मी बाकीच्या ठिकाणी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालील महायुतीला आमचा पाठिंबा आहे हे जाहीर प्रेसद्वारे महाराष्ट्राला सांगितलेलं होतं. मग मी महायुतीला पाठिंबा दिलेला, देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा दिलेला, या अमोल मिटकरीला आणि अजितदादा पवारांना आवडला नाही का? ज्या ब्राह्मण समाजाला टार्गेट करून मिमिक्री करून त्यांच्यावर टीका करणारा हा अमोल मिटकरी नावाचा ब्रिगेड छाप माणूस, ब्रिगेडी माणूस, कधी काळी संभाजी ब्रिगेडमध्ये ब्राह्मणावरती टीका करायला ठेवलेला पाळलेला माणूस, मी देवेंद्र फडणवीस साहेबांना महायुतीला दिलेला पाठिंबा आणि त्या महायुती सरकारमध्ये अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाले हे या अमोल मिटकरीला पाहत नाही का? त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं सांगणं आहे की मी तुम्हाला पाठिंबा दिला म्हणून याचा पोटशिळ उठला आहे. त्यामुळे त्याच्या नीतीमध्ये तुम्ही त्याची नीती तपासा आणि त्याला खड्यासारखं बाजूला करा. तरी या माणसाला कायद्याचं कुठलंही ज्ञान नाही. मी राज्य मागासवर्ग आयोगावर माझी निवड झाली होती. त्या राज्य मागासवर्ग आयोग हा 2006 साली कलम 34 अंतर्गत राज्य अधिनियम अंतर्गत ज्याला GR म्हणतात, ज्याला गव्हर्नमेंट रिझोल्युशन म्हणतात, थोडक्यात मी रचना सांगायला तयार आहे. थोडक्यात आता महाराष्ट्रानं ऐकलं पाहिजे. राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना म्हणजे ओबीसी आयोगाची स्थापना. या महाराष्ट्रामधल्या ओबीसी विजयंतीच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनांसंदर्भात संशोधन करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी नेमलेला आयोग म्हणजे ओबीसी आयोग, म्हणजे स्टेट बॅकवर्ड कमिशन. त्या बॅकवर्ड कमिशनची, स्टेट बॅकवर्ड कमिशनची रचना थोडक्यात मी महाराष्ट्राला सांगतोय, अपिलिंग भाषेमध्ये सांगतोय की या आयोगाचा अध्यक्ष हा उच्च न्यायालयाचा निवृत्त न्यायाधीश असावा.
अध्यक्ष तर माननीय निरगुडे साहेब होते। या आयोगाचे सदस्य वेगवेगळ्या महसुली विभागामधून असावेत। ओके, त्यानंतर या आयोगाचे सदस्य एक महिला वर्गातून असावा, एक विजयंती प्रवर्गामधून असावा की जो या विजयंती समूहाच्या बाबतीमध्ये सामाजिक काम करतो, जो चळवळीमध्ये काम करतो, ज्याच्या ज्ञानाचा उपयोग राज्य मागासवर्ग आयोगाला होईल, अशा पद्धतीचं हे राज्य मागासवर्ग आयोगाचं रचनात्मक स्ट्रक्चर आहे। आणि राज्य मागासवर्ग आयोगावर निवड झाल्यानंतर या आयोगाचा काय दर्जा आहे तर क्वासाई ज्युडिशरी म्हणतात त्याला। क्वासाई ज्युडिशरी म्हणजे मी अकॅडमिक तर कुठल्या न्यायालयीन पदावर गेलो नव्हतो, मी महाराष्ट्र शासनाचा पगार तरी घेतला नाही, मी कायदेभंग करून डुप्लिकेट कागद सादर करून मी आयोगावर गेलो असं यांचं सांगणं आहे। मी अकॅडमिक पोस्ट नाही ना धारण केली, माझ्या ज्ञानाचा उपयोग, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचा उपयोग स्टेट बॅकवर्ड कमिशनला व्हावा म्हणून आमची निवड झालेली आहे। आम्ही आमच्या बिजी शेड्यूलमधून वेळ काढून आम्ही राज्य मागासवर्ग आयोगासाठी काम केलं आहे। आम्ही शासनाचे पगारी नोकर नव्हतो, माझं अकॅडमिक पद नव्हतं। त्यामुळं या अमोल मिटकरीला माझं सांगणं आहे की राज्य मागासवर्ग आयोगाचा 2004चा जो गव्हर्नमेंट रेझोल्युशन आहे तो वाच। आणि कोण कुठं कोर्टात गेले ना, अरे मला माझी निवड कुणी केली, माझी निवड मंत्रिमंडळाच्या सहीनं या महाराष्ट्राच्या गव्हर्नरच्या फायनल अथॉरिटी सायनिंगनं माझी निवड झाली। गव्हर्नरपेक्षा अमोल मिटकरी मोठा आहे का? महाराष्ट्राचा मंत्रिमंडळाचा सामूहिक निर्णयापेक्षा हा गर्दुल्ला अमोल मिटकरी मोठा आहे का? आणि अमोल मिटकरी तुला लाज वाटली पाहिजे, माझी निवड ज्या मंत्रिमंडळानं केली त्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदावर तुझाच नेता अजितदादा पवार होता आणि तू काय बोलतो रे? आणि कुठली कागदपत्र आणि कुठल्या अकॅडमिक पोस्टवर मी गेलो? अरे मला जर राजकीय लोकांच्या संगणमतानं मी जर आयोगावर गेलो आहे असं तुला अमोल मिटकरी वाटत असेल तर भारताचा एक राष्ट्रीय मागासवर्ग आयोग आहे, त्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत हंसराज अहिर, भाजपाचे माजी खासदार। अमोल मिटकरी दूध खोळ्या, तुझे अजून दुधाचे दात पडले नाहीत। ज्या आमच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहेत। राजा अमोल मिटकरी दूध खोळ्या, जर राजकीय लोकांच्या संगणमतानं आयोगावर गेलो असेल तर रुपाली ताई तुझ्या पक्षाच्या नेत्या राज्य मागासवर्ग आयोगावर आहेत, त्यांची निवड झाली, त्याच्याकडे तू कसा बघतोस? रुपाली ताई चाकणकरांच्या पोस्टच्या मर्यादा होत्या, त्यांच्यावर महाराष्ट्रात ॲलिगेशन झालं, रुपाली ताई चाकणकरांना टार्गेट केलं गेलं। तू जन्मानं ओबीसी आहेस ना, त्या रुपाली ताईच्या बाजूनं तू एक शब्द बोलला नाहीस, म्हणून मी तुला गर्दुल्ल्या म्हणतोय। तू ओबीसी आहेस ना जन्मानं, रुपाली ताईवर चौफेर टीका होत होती त्यावेळी गर्दुल्ल्या तू बोलला नाहीस। आणि तू म्हणतो मी राजकीय संगणमतानं या पदावर गेलो। कायदा वाच, राज्य मागासवर्ग आयोगाचा GR वाच, 2004चा GR वाच, राज्य मागासवर्ग आयोगाची रचना वाच। काय बोलतोय रे तू? जाना कोर्टामध्ये, कोर्टामध्ये जाऊन तुझी आपट, तुझं हे दूधखोळं ज्ञान आहे ना कोर्टासमोर सांग। आणि गव्हर्नरपेक्षा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमधून जे मंत्रिमंडळ निर्माण झालं त्या मंत्रिमंडळाच्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनद्वारे लक्ष्मण हाकेची निवड राज्य मागासवर्ग आयोगावर झाली। घर चॅलेंज तुला कुठं करायची? तिथं विधानसभा सार्वभौम आहे, मंत्रिमंडळ सार्वभौम आहे, माझ्या निवडीवर गव्हर्नरची सही आहे। तुला जी काय आपटायची ना कुठं जायची तिथं जाऊन आपट। सोशल जस्टिस सांगितल्याशिवाय कुठल्याही आंदोलनाची सुरुवात करत नाही। लक्ष्मण हाके हा नामदेव ढसाळांवरती संशोधनात्मक काम करणारा, अभ्यास करणारा माणूस आहे। नामदेव ढसाळांच्या पॅन्थरमध्ये नामदेव ढसाळ साहेब अस्तित्वात असताना त्यांच्या बरोबरीनं फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये शिकत असताना, काही कालावधीमध्ये टीचिंग करत असताना मीच नामदेव ढसाळ साहेबांबरोबर, पद्मश्री नामदेव ढसाळ साहेबांबरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तत्व विचारधारा मी महाराष्ट्राला समजावून सांगतोय ओबीसीला। ह्यामध्ये मी काय डाग लावला, काय कलंक केला, कोण म्हणते असं? या बांधवांचा कुणीतरी काहीतरी गैरसमज करून दिला असेल। माझं कुठलं वाक्य आक्षेपार्ह आहे या बांधवांनी मला कधीही येऊन सांगावं, मी त्याला उत्तर द्यायला तयार आहे। थोबाड बंद ठेवा, याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। तेव्हापासून मी महाराष्ट्रात फिरतोय। 31 तारखेला मी अहिल्यानगरमधून पुणे जिल्ह्यात गेलो। भिगवण, बारामती शहर, सातव चौक, अमोल मिटकरीचं राष्ट्रवादी कार्यालय, माळेगाव, पंधरेमध्ये छोट्या मोठ्या सभा घेतल्या। पुन्हा पुण्यात गेलो, प्रेस घेतली। पुण्यातून परत अहिल्यानगरला आलो। पुन्हा अहिल्यानगरवरून जालना जिल्ह्यात आलो। जालन्याला माझी रात्री सभा झाली। आज मी परत घाटनांदूरला माझी सभा झाली। हजारोंच्या संख्येनं वाजत गाजत आत्ता मी परळी तालुक्यात आहे। आत्ता माझी दगडवाडीत सभा झाली। उद्या मी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहे। परवा दिवशी माझी वडगाव दादा हरी या गावामध्ये जाहीर सभा आहे। 4 तारखेला दाऊदपूर, वडगाव हरी, दादा हरी या परिसरामध्ये माझी जाहीर सभा आहे, रॅली आहे। बोलतो तसं वाघ तर की जो ब्राह्मण समाजावर टीका करतो, मिमिक्री करतो, तो जो भाजपच्या सत्तेमध्ये याचा नेता उपमुख्यमंत्री पदावर बसलाय, आधी अजितदादा पवार, ना विचार ना आचार ना कुठल्या काही गोष्टी, शोषितांच्या वंचितांच्या टाळूवरचं लोणी खाणारा पोल्ट्रीवाला अजितदादा पवार। पोल्ट्रीवाला काय हैसियत आहे अजितदादा पवारची? परत सांगतो, 1% वर बजेट या गावगाड्यातल्या ओबीसीला, विजयंतीला या राष्ट्रवादीनं, या दरोडेखोरांच्या पक्षानं, या कारखानदारांच्या पक्षानं, या भांडवलदारांच्या पक्षानं सहकारी साखर कारखाने मोडून खाजगीकरणाद्वारे स्वतःच्या बुडाखाली 5-25 कारखाने घेणाऱ्या अजितदादा पवारांनी आम्हाला सामाजिक न्याय समजावून सांगावा। माझं आव्हान आहे, मी बीड जिल्ह्यात आहे। अमोल मिटकरी गर्दुल्ल्या, ये तू समोर माझ्या। संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आज राज्य मागास आयोगाचा ज्या पद्धतीने गैरवापर करून स्वतः त्याचा मलिदा लाटून मी ओबीसीचा नेता आहे म्हणत ओबीसी आणि मराठा असा सामाजिक वाद निर्माण करणारा जो कोणी हाके नावाचा माझ्या शब्दामध्ये जो झाकण झुले आहे, त्याला त्याची लायकी दाखवायला आज संपूर्ण महाराष्ट्रातून प्रातिनिधिक स्वरूपात भीमराज सेनेचे कार्यकर्ते, भीमराज सेनेचे अध्यक्ष राजूभाऊ थाटे यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आलेले आहेत। या हाक्याला आम्ही सांगू इच्छितो की जर तुझा अर्थशास्त्राचा अभ्यास नसेल, तू नेहमी विचारतो की उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी अनुसूचित जाती जमातीसाठी काय तरतूद केली, त्याचं उत्तर द्या। त्याचं उत्तर आहे, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाकरता 43% वाढ या अर्थसंकल्पात करून 22,658 कोटी रुपयाची तरतूद अर्थमंत्र्यांनी केली। अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमाकरता 40% वाढ करून 21,495 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली। धनगर समाजाला आदिवासी उपाययोजनांच्या धर्तीवर 22 योजना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब जे अर्थमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी घोषित केल्या। इतकंच नाही तर पुण्यश्लोक राष्ट्रमाता राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या त्रिशतकोत्तर जन्मोत्सवानिमित्त श्री क्षेत्र चोंडी जे जन्मस्थळ आहे त्याकरता सुद्धा 450 कोटी रुपयाचा विकास आराखडा या सरकारने घोषित केलाय। सामाजिक न्याय असेल, आदिवासी विभाग असेल, हे सगळं काय असेल या बाबीकरता निधीची तरतूद करण्यात आली असून विभागाच्या मागणीनुसार निधी वितरणाची कारवाई सुरू आहे। एवढी साधी अक्कल जर त्या हाक्याला नसेल, आम्हाला शिव्याश्राप देऊ नको। आमचे साधे प्रश्न आहेत की तू गाडी घे, घोडा घे, दारू पे का आणखी काही पी, आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही। पण ज्याप्रमाणे ओबीसीच्या अगदी ओबीसीचं मलिदा तू खातोय, स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतोय, तू काही प्रश्नाची उत्तर दे। भोकरमधला प्रहारने उभा केलेला जो कोणी उमेदवार होता तो शेवटच्या क्षणी त्याला तू दबाव आणून विड्रॉल का करायला लावलं? भोकरमध्ये तू कोणाची तोडपाणी केली? इतकंच नाही, तू मागास आयोगाचं बोगस पद तू कशा पद्धतीने मिळवलं? याही पुढे जाऊन आम्ही त्याला हे विचारतोय की जिथं जिथं तू ओबीसीचा गैरफायदा घेऊन ज्या पद्धतीने उमेदवार उभे केले त्या सर्व उमेदवार आज कोण्या ठिकाणी आहेत हे या हाक्यांनी आम्हाला सांगावं। आमचे अट्टेकुट्टे काढू नको किंवा आम्हाला खालच्या पातळीवर बोलत असताना त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन करावं। भीमराज सेनेचा मी सुद्धा एक सदस्य आहे आणि अनेक वर्षांपासून आम्ही सामाजिक संघटनेमध्ये काम करणारे लोक आहोत। त्याच्यामुळे आता जो इशारा भेटलाय तो राज्य मागास आयोगाचं सदस्यत्व
खोटं प्रमाणपत्र घेऊन इतकंच काय त्याच्या पुण्याच्या त्या ठिकाणी सुद्धा कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका तरुणाने सांगितलं की हा एक नंबरचा हरामखोर आणि तोळपाणी बहादर आहे. जशास तसं उत्तर देण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. त्यामुळं हाकेनी जर आता माफी नाही मागितली तर आता इथून पुढे त्याची गाठ ही सामाजिक संघटनेसोबत असणार. ठीक आहे, तुला राजकीय संघटनेने कुठं इशारा दिला तुला फरक नाही पडला, पण जो इशारा भीमराज सेनेनं दिलाय की जिथं कुठं तू जिसशील आणि जिथं तिथं थोबाड उघडशील त्याचं त्या पद्धतीनं उत्तर तुला मात्र दिलं जाईल. 24 तासाच्या आत त्यांनी राज्याची माफी मागावी आणि इतकंच नाही तर त्यांनी ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं पाप करू नये. हा डाव उधळण्याकरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा हा सर्व समूह, सर्व 18 पगड जातीतले आम्ही लोक एकत्र आलेलो आहोत. आमच्या बोलल्यानंतर अनेक काही स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते सुद्धा टीव्ही चॅनल समोर पुढे येऊ शकतात की बाबा यांनी आज जे काही आंदोलन केलं ते राष्ट्रवादी पुरस्कृत होतं किंवा काय होतं. हे राष्ट्रवादी पुरस्कृत आंदोलन आम्ही म्हणत नाही. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्मितेला डाग लावण्याचा जो पाप या हाक्याच्या माध्यमातून होत आहे त्याला ठेचणारं हे आंदोलन आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामधला भीमसैनिक किती जागरूक आहे याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. भीमराज सेनेचा हा इशारा तू समज आणि जिथे कुठं असशील तिथं आता सांगतो की थोबाड तुझं बंद ठेव. तू आमचा वायझेड काढू नको. आम्ही जर तुझ्या पार्श्वभागावर हाणलं तर तू जीन्सच्या पॅन्टमधून सुद्धा वाय आणि झेड हे 2 शब्द दिसतील. एवढं तू मात्र लक्षात ठेव. आम्ही घाबरणाऱ्याची औलाद नाही आहे. आम्ही सुद्धा ओबीसीचे घटक आहोत. पण तू ओबीसीचा नेता कधी झाला याचं तू तारीखवार विश्लेषण महाराष्ट्राच्या समोर आण आणि नंतरच आदरणीय अजितदादांवर टीका करण्याचं तू धाडस कर. आता इथून पुढे जर तू अवकात तुझी विसरला तर तुला त्याच पद्धतीने उत्तर देण्याकरता आम्ही सर्व सज्ज आहोत आणि तोच इशारा या निमित्तानं आम्ही तुम्हाला देतो आहोत. अजित पवार कोणत्याही पक्षाची सत्ता आली की त्या सरकारमध्ये सामील होतात, मात्र सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अजितदादांच्या कारखान्याचा जेवढा टर्नओव्हर आहे तेवढा आमच्या ओबीसींच्या महामंडळाचा निधी देखील तेवढा नाहीये, अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी बारामतीत केली आहे. रात्री हाके यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांच्या एका कारखान्याची उलाढाल केली आहे. तेवढाही निधी महामंडळाला मिळत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं. जर राज्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी 1% वर निधी दिला असेल तर मी माझे आरोप मागे घेतो, असं देखील हाकेंनी यावेळी सांगितलंय. अजित पवार यांचा आमदार आम्हाला शिव्या घालतो, पण मी आज बारामतीत आलो आहे, मला रोखून दाखवा, असं आवाहन हाके यांनी दिलंय. अजित पवार केवळ आर्थिक नियोजन करतात. सामाजिक न्यायाची समता या पोल्ट्रीवाल्याला काय करणार? कायद्याने बंद नसताना 650 कोटी SC ST समाजाचा निधी वळवला गेला. महाज्योतीला का पैसे दिले जात नाहीत? सारथीला एवढा निधी कसा दिला जातो? भटक्या विमुक्त महामंडळाला 50 कोटी अपेक्षित होता पण दिले नाहीत. केवळ सत्तेतून पैसे कमवायचे आणि निवडणूक जिंकायची एवढंच यांचं सूत्र आहे. अजित पवारांनी अर्थ खात्यावर नैतिकता दाखवू नये, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असं लक्ष्मण हाके म्हणाले. तुमचे कारखाने बंद पडले तर लगेच निधी मिळतो, मग ओबीसींना वेगळा न्याय का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, त्यावेळी अजित पवार सत्तेत असतात. त्यामुळे अजित पवारांचा किंगमेकर शरद पवारच आहे. गोरगरिबांच्या डोक्यावर जे मिरे वाटतात आम्ही त्यांनाच बोलणार असल्याचं हाके म्हणाले. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.